आता आम्ही न्यू मेकअप आर्टिस्ट आहोत. तर हे बाहेर जे 5 दिवसाचे मास्टर क्लास आहेत, 4 दिवसाचे आहेत, 40 दिवसाचे आहेत, तर न्यू मेकअप आर्टिस्टला हे क्लास करणं किती योग्य आहे? 5 डेज मास्टर क्लास करावा, पण कोणी करावा? ज्यांचं फाउंडेशन लेवल एकदम खूप स्ट्रॉंग आहे, ज्यांना बेसिक्स ऑफ मेकअप चांगले माहिती आहेत. एक 100-200 ब्राईड्स तुमच्या हाताखालनं गेल्यात, तुम्ही एक मार्केट एक्सपिरियन्स घेतलाय, वेगवेगळ्या स्किन हँडल केल्या, वेगवेगळे स्किन प्रॉब्लेम्स हँडल केलेत, खूप साऱ्या प्रॉडक्ट थ्रू तुम्ही गेलात. दॅट मीन्स यू आर लिटिल प्रिपेअर्ड फॉर द मार्केट टू अपग्रेड. सो ह्या क्लासकडे एक अपग्रेडेशन क्लास म्हणून बघणार असाल तर डेफिनेटली डू इट. पण हा क्लास कोणासाठी नाही आहे इज व्हॉट आय फील इज तू अगदीच नवीन आहेस इंडस्ट्रीमध्ये, तू काहीच शिकली नाहीयेस. डोंट एक्सपेक्ट 5 दिवसाच्या मास्टर क्लासमध्ये कुठलाही आर्टिस्ट तुम्हाला जे त्याचं सगळं वर्षांचं नॉलेज आहे ते देणार आहे. स्पोर्ट्सचं उदाहरण द्यायला आवडेल. उद्या तू कोणीतरी म्हणेल, समजा मी म्हणले मी सचिन तेंडुलकरचा मास्टर क्लास करते 5 डेजचा, विच इज अ क्रिकेट कोचिंग. ओके, कुठेतरी आहे, आणि आय एम पेइंग हिम 70,000-80,000 रुपीज या 1 लाख रुपीज फॉर 5-6 डेज. ओके, मी गल्ली क्रिकेट पण खेळू शकत नाही किंवा कुठल्याही टुर्नामेंट्स पण खेळली नाही. हाऊ कॅन आय गेट ट्रेन्ड अंडर अ मास्टर लाईक अ सचिन तेंडुलकर? आय शुड बी ॲटलीस्ट शुभम गिल. तर तुला कुठल्या तरी मास्टरच्या अंडर कोचिंग दिलं तर तू नवीन टेक्निक शिकशील. बेसिक क्रिकेट पण तुम्हाला येत नाही आणि तुला कोणी पण मास्टर क्लास. सेम इज विथ एनी स्किल. स्किल लेवलला तुम्ही आधी किती परिपक्व आहात हे बघा आणि मग मास्टर क्लासचे पैसे इन्व्हेस्ट करा. सो देयर इज नो एंड टू लर्निंग. असं तर सारखं तुम्ही शिकत राहिलंच पाहिजे. डोंट एक्सपेक्ट की मास्टर क्लासमध्ये मला जे सगळं शिकायला मिळेल ते सगळं येईलच. मग का मास्टर क्लास झाले तरी लोकांना 1000, 1500, 5000ला सुद्धा ब्राईड मिळत नाही? बिकॉज देअर वर्क डझंट स्पीक. आणि अशी काही मास्टर क्लासमध्ये जादूची छडी फिरवली जाते का? पॉसिबल. आणि अजून एक प्रॉब्लेम तुमच्या जनरेशनचा काय होतोय, आता तुम्ही सारखे खूप सारे रील्स बघता, व्हिडिओज बघता, तुम्हाला असं वाटतं ओके हा मेकअप आर्टिस्ट बेस्ट काम करतोय, तो त्याचं मी मास्टर क्लास केला तर मला पण तेवढं बेस्ट येईल का? बेस्ट आर्टिस्ट आहे म्हणजे बेस्ट टीचर आहे का? सो टीचिंग स्किल इज डिफरंट अँड मेकअप स्किल इज डिफरंट. सो तुला मेकअप करता येतोय, तुला मेकअप शिकवता येतोय का इज अ बिगर स्किल दॅन दॅट. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम असतो, तुम्ही सगळे प्रॉडक्ट्स लिहून घेता आणि यू कीप बाईंग एव्हरीथिंग. या वर्कशॉपमध्ये मला हे दाखवलं ते दाखवलं, यू कीप बाईंग. आणि प्रॉडक्टला मॅच होणाऱ्या एस्टिमेशनचं तुम्हाला ब्राईड कधीच मिळत नाही. म्हणजे काय, एंड ऑफ द डे यू आर जस्ट पायलिंग अप द प्रॉडक्ट्स. कॉस्ट तुमची सगळी वाढते इन्व्हेस्टमेंटची आणि इन्व्हेस्टमेंट तुमची निघत नाहीये. म्हणजे आता जसा तू क्वेश्चन विचारलास तसा खूप मुली आम्हाला DM करतात इन्स्टावरती की मॅम असिस्टंट म्हणून घेऊन जाल का? कारण आपल्या रील्स आणि याच्यामध्ये ते बघतात की सिडेस्कोच्या मुली वगैरे ह्या सुद्धा आपल्याबरोबर ब्राईड्सला असतात. असं वाटतं की मॅम बरोबर जाता येईल. पण आय हॅव टू गिव्ह जस्टिस टू माय स्टुडंट्स. तुम्ही ऑलरेडी एवढ्या जणी आहात की मला बाहेरच्या कोणाला चान्स द्यायला तुमचा आधी मल्टिपल टाइम्स चान्स झाला पाहिजे ना टू सी द मेकअप. सगळ्यात महत्वाचं गोष्ट जे आपण इन्स्टावर बघतो किंवा जे वर्कशॉप्समध्ये बघतो ना, तशा एक्झॅक्टली सगळ्या ब्राईड्सनाच पाहिजे असतं असं नाहीये. दिस इज द रियालिटी. मेजॉरिटी ऑफ ब्राइड्स विल आस्क यू फॉर नॅचरल मेकअप. मेजॉरिटी ऑफ ब्राइड्स विल टेल यू की मला इतका ब्राईट करू नका. आय डोंट वॉन्ट अ मास्किंग इफेक्ट. आय डोंट वॉन्ट टू लुक ड्रास्टिकली डिफरंट. मी आहे तीच मला ठेवा. कीप इट नॅचरल. हे जेव्हा क्लायंट सांगायला लागतील ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे आपण जे बघतोय आणि जी रियालिटी आहे खूप फरक आहे. करावा मास्टर क्लासेस करावे, बट ॲटलिस्ट तुमचा एक आधी 6 महिन्याचा, 8 महिन्याचा, 10 महिन्याचा कोर्स झाला पाहिजे. एक एक्सपिरियन्स गाठीशी पाहिजे. मग तुम्ही ऑन अ क्लिक शिकू शकता. मग इव्हन फ्रॉम अ रील यू कॅन कॅच की ब्रश होल्डिंग टेक्निक काय, आत्ता कुठलं प्रॉडक्ट टाकलं, अच्छा ओके हे ह्याच्यासाठी लावलं, ऑरेंज लावलाय पण किती डीप आहे, ऑरेंज आहे, डीपर ऑरेंज आहे, लायटर ऑरेंज आहे, कुठे टाकलाय, कसा टाकलाय, कधी समजतं जेव्हा तुझं बेसिक नॉलेज सांगलं. आधी तुमचं नॉलेज खूप स्ट्रॉंग करा. अँड आय वोंट से बेसिक नॉलेज. देयर इज लॉट ऑफ म्हणजे ॲडव्हान्स पर्यंत तुम्ही शिकलात तरच ते खरं नॉलेज गेन होतं. बेसिक और ॲडव्हान्स इन मेकअप. कुठली स्किन कधी येईल यू कॅन्ट से. तुझे किती लेवल झालेच नाही मला सांग, किती शिकलीस मुस्कान सांग. यू हॅव टू नो ऑल द प्रॉडक्ट्स, यू हॅव टू नो ऑल द आन्सर्स. हे मी का सांगतेय, कारण जनरली मास्टर क्लासमध्ये तुम्हाला हाय एंड प्रॉडक्ट शिकवले जाणार आहेत. तसे क्लायंट्स मिळणार आहेत का? आर दे गोइंग टू पे यू? तुम्हाला उद्या जाऊन क्लायंट पे करणारे क्रायलॉन, PSC वगैरे ज्या एक HD मेकअपच्या जी खालची रेंज, जी स्टार्टिंग रेंज आहे स्पेशली फॉर नो व्हॉइस न्यू पीपल, त्या रेंजला पे करणार आहे. मग इज इट अ पॉइंट इन्व्हेस्टिंग जस्ट लर्निंग बाईंग प्रॉडक्ट्स? इज इट वर्थ? इट्स नॉट अबाउट नो और येस.
इट इज तो कॉल तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या एक्सपिरियन्सवर तुम्ही कसे पुढे आधी जे शिकलात ना ते खूप इम्प्लिमेंट करा. लोकांचा प्रॉब्लेम काय होत आहे, बेसिक 40 दिवसाच्या 50 दिवसाच्या क्लासमध्ये त्यांना बेसिक चांगलं शिकायलाच मिळत नाहीये. त्यामुळे बाहेर आल्यावर त्यांना वाटते की अरे आपले असे मेकअप होत नाहीत म्हणून आपल्याला 15-20 हजार 35-40 हजार काय 50 हजार, आणि असे तुम्हाला एकदम मिळणार नाहीयेत त्या मेकअप आर्टिस्ट सारखे इतके सारे पैसे. यू हॅव टू बिल्ड युअर कॅसल ग्रॅज्युअली. एकदम कुठला तरी आर्टिस्ट एवढे घेतो आणि मी त्याचा क्लास केला म्हणून मला एवढे पैसे मिळणार आहेत, इट्स अ मिथ. अँड आय डोंट लाईक टू सेल सच रोझी ड्रीम्स. आय फील इट्स म्हणजे खूप मोठं पाप आहे असं रोझी ड्रीम्स लोकांना सेल करणं. गरज नसताना हे मेकअप आर्टिस्ट जे दाखवत आहेत ना त्याच्यात सुद्धा हे पुढे जायला खूप कष्ट आहेत आणि देर आर स्टेप. सो बिफोर इन्व्हेस्टिंग थिंक. नुसतं मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये, नुसते हेअर टूल्समध्ये, नुसते कोर्सेसमध्ये किती पैसे टाकायचे, आउटपुट काय. सो टू कीप अ बॅलन्स. आय होप इट आन्सर्स युअर क्वेश्चन.